मित्रांनो आज वडकीचं मैदान झालं. खऱ्या अर्थानं असं प्रामाणिक मैदान आणि सुरुवात धमाकेदार झालेलं आहे. हे मैदानासाठी बी इथलं जे आयोजन होतं ना ते एकदम धमाकेदार होतं. कुठलंही म्हणजे चिडणं नाही काय नाही. खूप चांगलं मैदान झालं आणि ह्या चांगल्या मैदानात एक चांगली जोडी विजेती झालेली आहेत, बकासूर आणि बावऱ्या. आज आपण अशा मुलाखती घ्यायचो, आता आज वेगळ्या मुलाखत घेऊया. डायरेक्ट स्टेजवर डायरेक्ट एका मिनिटात ची मुलाखत. मोहिल शेठ अपेक्षित होतं तसं झालं का? आम्हाला काय करून दाखवायची गरज लागत नाही. जे आहे ते बैल महाराष्ट्राला करून दाखवतो. बैल सगळ्यांना उत्तर देतो, आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही. वा वा. मित्रांनो बकासूरवर कशाही अर्थानं समजा काय झालं तर तो बैल पाळण्यातून उत्तर देतो. बैल सगळ्यांना उत्तर देतो, आम्हाला उत्तर द्यायची गरज लागत नाही. बैल एकदम बैल करून दाखवतो. आबा 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 इथं आबा 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 डायरेक्ट इथं घेऊन आबा सांगा एक वेगळं. गेल्या वर्षी एक नंबर, ह्या वर्षी एक नंबर. हो, दत्त महाराजांची कृपा आहे. मैदान रितशीर आणि हेच महाराष्ट्र केसरी आमच्या दृष्टिकोनातून पुणेकरांसाठी. वा वा वा. बरं आबा हे नियोजन कसं झालं सांगा की? नियोजन ज्या दिवशी मैदान पुकारलं ना त्या दिवशीच नियोजन झाले. बरोबर आहे का? बरोबर आहे. पण आता ही हिंद केसरी जोडी दिसणार पुढच्या हिंद केसरीला कधी पण मध्ये आधी दिसणार तर. बरं, कारण आता एक 4-5 दिवसातच महाराष्ट्राचं आवडीचं मैदान येतंय. हो नाही आता त्या मैदानात नाही पण पुढे मागे बघू आता. खऱ्या अर्थानं 2 वेळा झालेल्या आहेत आणि जोडीचं कौतुक आहे. म्हणजे कुणाला अपेक्षित नसताना तुम्ही ही जोडी एकत्र केली आणि आज हा रिझल्ट. 100% गाडी पळते, जेवढ्या वेळेस पळाली तेवढ्याच पळते. वा वा. आबा अभिनंदन. आणि सगळ्यात मोठा रोल चिवळा ड्रायव्हर आणि हे बोला आप्पा साहेब काय सांगाल? आज एक नंबर. आज आनंद झाला. बरेच दिवस एक नंबर जात होता पण आज आमच्या गावात एक नंबर झाला म्हणजे आम्हाला आनंद. आणि हे खरं दुसऱ्या वर्षी आहे. दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षाचा एक नंबर आहे. मित्रांनो अशी मुलाखत घेण्याचं कारण सांगतो, ज्यावेळेस बैल जिंकतो त्यावेळेस 2 मिनिटात काय भूमिका आहे ती आहेत. आबा मैदानाविषयी काय सांगाल? मैदान मला वाटते वर्षाची सुरुवात एक आदर्शवादी झालेली आहे. मैदान आमच्या वडकीचं मैदान पुणेकरांचा आमचा म्हणजे अभिमान आहे आम्हाला वडकीच्या मैदानाचा. कुणी म्हणत असेल आमचं हिंदी केसरी महाराष्ट्र केसरी जे काय असेल ते, पण रितशीर मैदान करून रितशीर उजेडासकट फायनल करून कुणावरती अन्याय न करता मैदान होतं हे फक्त आमच्या वडकीचंच. मी 96 सालापासून या मैदानात सहभागी झालेलं आहे. आणि ह्या मैदानाचे एक वैशिष्ट्य राहिलं, गावच्या गाड्या कडेनं पळत होत्या. जिथं येईल तिथं कुणी काही म्हणजे कुणासाठी काहीच म्हणजे कुणी भूमिका बदलत नाही. इथं गावकऱ्यांची भूमिका जी आहे तटस्थ तीच राहते. मैदान रितशीर करणं आणि लवकर करणं हे एकमेव ध्येय आहे. आणि अशा स्वरूपाची मैदानं घेऊन म्हणजे हिंदी केसरी बनवणारे किंवा महाराष्ट्र केसरी बनवणारे त्यांना हा आदर्श आहे. या आदर्श मैदानात आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा तुमची मैदान अशीच करावीत. आज मला वाटतं कितीतरी वर्षात आपण 5 वाजता उजेडात मुलाखत घेऊ शकतोय, कारण फायनल झालेलं आहे 5 वाजता. हो 100%. कारण याचं म्हणजे श्रेय सगळं गावकऱ्यांना जातं. वडकी ग्रामस्थांनी जे कष्ट घेतले दिवसभर त्याचं हे फळ आहे. आणि बैलगाडी मालकांना सुद्धा काय माहिती का, शिस्त लावायचं काम आमच्या ग्रामस्थांनी केलं वडकीच्या, आणि त्यांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. आणि वडकी ग्रामस्थांचं मी हात जोडून धन्यवाद करतो. आणि बैलगाडा मालकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद मानतो. मोहिल शेठ काय सांगाल? टीका होते सगळं होते ना, आज एवढं यश मोठं बैलानं करून दाखवलं. मैदान एकदम रिक्सर झालं त्यामुळं बैलांनी उजाडात एक नंबर केला. बर, पण तुमच्यावर काय काय म्हणजे टीका वगैरे सगळ्या होत्यात, बैल असा आहे बैल तसा आहे, आजार आहे तरी तुम्ही पळावताय. आज किती लोकांनी काही टीका करू दे, त्यांना आमचं उत्तर द्यायला बैल आहे बकासूर. वा मित्रांनो, बैल उत्तर देणार, आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही. किती बी टीका करू दे. मित्रांनो ज्याचं यश आहे ही खऱ्या अर्थानं गाडी पडली असेल बकासूर आणि बावऱ्या, यश आहे कोणाचं तर सगळ्यात मोठं यश आहे चिवळा ड्रायव्हर. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा हिंद केसरी. मागच्या वर्षी बी होतं तुम्ही ना, आता बी काय सांगा? मागल्या वर्षी पण एक नंबर केला आणि यंदा पण एक नंबर. दत्त जयंतीचं मैदान यशस्वी आहे. बर, तुम्हाला यश आहे? यश आहे दत्त जयंती मैदान. बर, आता मला सांग की गाडी पळवताना काय वैशिष्ट्य दिसलं या गाडीत? गाडी आज अजिबात डुलली नाही, काय नाही. एक
क्लिअर जागेपासून गाडी पळाली. होय गाडीला स्पीड बी लागलं. फायनलला खूप अटीतटीचं सगळं वातावरण होतं. गाडीला गॅस आत्ता जास्त लागला. होय 2 फेरीपेक्षा. काय सांगाल या जोडीचं वैशिष्ट्य पाहताना काय दिसतं? जोडीचं वैशिष्ट्य खांद्याला खांदा लागतोय आणि खालून गाडी जागेपासून पळते. होय. कडपर्यंत पळते. होय तोंडाला कशी काय गाडी पळते? तोंडाला वाढतच जाते गाडी. होय मित्रांनो, अशा पद्धतीनं ही तुम्ही चाहते बघताय, बकासूरचे असेल, बावऱ्याचे चाहते असेल, हे प्रेम मित्रांनो हे कमवलेलं आहे या बैलांनी. आबा जाता जाता मला सांगा, आज यश मोठं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्यातनं काय बोध काय घ्यावा? जे नवीन जे काय काय बैलगाडी मालक आहेत, नवीन काय काय बैल जे सांभाळतात, बोध काय घ्यावा यातून? याच्यातनं बोल बैलगाडी मालकांना एकच घ्यायचं पाहिजे की प्रत्येक वेळेस सक्ती करायला न लागता स्वतःला शिस्त लावून घेऊन लवकरात लवकर मैदान पार करण्याची आयोजकाला मदत करावी आणि आयोजकांनी सुद्धा नाही त्या गोष्टीला वेळ खराब न करता बैलगाडी मैदान लवकरात लवकर पार पडा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं वडकीचं जे मैदान झालं त्याची हिंद केसरी जोडी आपण बनवू, बावऱ्या आणि बकासूर. पुन्हा एकदा बकासूरनं सिद्ध केलं की बैल पडला, लागलं, सगळी चिंताग्रस्त झाली, पण या बैलाचं वेगळं काहीतरी दुवाई लोकांची. काय सांगाल? बैलात धमक आहे आणि त्या दिवशी बैलाला लागून बैलाचा अजून जखम पूर्ण झालेला नाहीये, पण तरी पण मानाचं मैदान असल्यामुळे बैल पळावला. मला एक गोष्ट बावऱ्याविषयी तुम्ही सांगा, काय आवडलं बावऱ्याचं? जेव्हा जेव्हा बावऱ्यान बाकासूरची गाडी पडली तेव्हा गाडी गुलालात राहिली, गाडी मारणार. आबा तुम्ही बकासूर विषयी काय सांगा? बकासूर हा बैल असा आहे की त्याला साथ देणारा बैल असला तर थोडीफार जर कसर जर पडली त्या बैलातनं तर तो पूर्ण काढतो. मित्रांनो, ही सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत, सगळे चाहते आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. काय सांगाल? आज एक नंबर घेतला, आज काय सांगाल तुम्ही? एक नंबर घेतला तुमच्या जोडीला. बकासूर हे 2024 आहे. बकासूरच गाजवणार आहे. बकासूर, वा वा. मित्रांनो, बकासूरचे सगळे चाहते आज एवढ्या गर्दीत नाही करताय. काय सांगाल तुम्ही? बकासूरने एक नंबर घेतला, जोडीने एक नंबर घेतला, काय सांगाल? अजून इथून पुढे अशीच बकासूर जोडी पुढे जाऊ द्या, आमचा हीच आशीर्वाद आहे. वा वा, थँक्यू. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आपण बघतोय, तर अशा गोष्टी चालू आहेत, तर एकदा पुढून जाऊ. काय सांगाल वैभव? तुम्ही काय सांगाल? पुन्हा एकदा आज बैल गुलाला एक नंबर. आज म्हणजे आनंद आहे खूप. 3-4 मैदानात जो अन्याय होतो आमच्यावरती, म्हणजे त्याचं कोण करते ते माहित नाही आणि लोक टीका करतात, त्यांना त्यांनी आज उत्तर दिले, मोठ्या मैदानात राहून दिले. पण आज एवढं अख्ख्या महाराष्ट्राला कळलेलं आहे, हा बैल पडला काय झालं तर दुआ एवढे हा बैल पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा गाजवतो. काय सांगा? अक्षरशः माहिती, त्या दिवशी बैल पडला त्या दिवशी एवढे फोन ना, दिवसभर फोन चालू होते, तेव्हाच कळलं की आपल्या बैलाला काय होऊ शकत नाही, कारण त्याच्यावर तेवढं जीव आहे. आणि लोक फोन करून माहिती फॅन मी काय म्हणत होती की आम्ही आमच्या देवाकडे साकडं घातलंय, आम्ही आमच्या देवाला नवस केलाय, बकासूर परत गुलाला द्यावं लवकरात लवकर, बकासूरला काय झालं नाही पाहिजे. तेच त्यांची आज मेहनत नाही, त्यांनी दुआ केली म्हणून आपल्या बैला आज नीट आहे, आज इथं पळून एक नंबर केलाय आपण. चाहत्यांचा काय सांगा? चाहत्यांना बैलगाड्या जे बकासूरचे फॅन आहेत त्यांना काय सांगा? बकासूरचे फॅन आहेत त्यांना काय सांगायची गरज नाही, त्यांना उलट त्यांचं लय जीव आहे आपल्या बैलावर. अक्षरशः आता ग्रुपला चर्चा, सकाळी मी रात्री चर्चा चालू होती की पुसेगावच्या मोठ्या मैदानी आपल्या बैलावर लोक अन्याय करतात, तर त्याच्या फॅनचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये अशी चर्चा चालू होती की मी बारामतीवरून येतोय, मी मुंबईवरून येतोय नाही का, ट्रेननी कशाने अक्षरशः 2 व्हीलरवर पण निघालेत पुसेगावसाठी, एवढं प्रेम आहे त्याच्यावर, त्यामुळे काही विषयच नाही. मित्रांनो, हा बैल आज म्हणावं लागेल, हा बैल संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. काय सांगाल? नमस्कार. काय सांगाल बावऱ्याविषयी? काय एक नंबर केला, गेल्या वर्षी पण या मैदानाला एक नंबर केला होता, या वर्षी पण एक नंबर केला, सगळ्यांची मन जिंकली. आज काय आम्ही सगळे खुश आहे. तुम्ही सोडा होता का? तुम्ही काय सांगाल? काय सांगाल? आजचा पायरा
एका मुलीने केलेला आहे. कुठल्या रियल स्टार माऊ. हा? रियल स्टार माऊ. मित्रांनो रियल स्टार माऊ रियल स्टार चांगल्या पद्धतीचा फॉलो त्यांनी केला. कसं काय विषय? त्यांची इच्छा होती ही गाडी पळाव आणि ही गाडी पळेल तर 1 नंबर करणार त्यांना विश्वास होता. त्यांचंही अभिनंदन. चालेल मित्रांनो भावरेने 1 नंबर केल्यामुळे आम्हाला इतका आनंद झालाय. भावरेने बकासून 1 नंबर केल्यामुळे आम्हाला इतका आनंद झालाय काय सांगूच नाही. काय आता बोलायचंच नाही. बघितलं ना सगळ्यांनी आम्हाला बोलायला नाही.